तुमच्या खाजगी आयुष्याबद्दल सर्वात जास्त माहिती कोणाकडे असते? तुमचे आई वडील, तुमचा लाईफ पार्टनर, तुमची मुलं किंवा मग एखादा जवळचा मित्र किंवा मैत्रीण? तुमचं उत्तर यापैकी एक असेल तर जरा थांबा, कारण कदाचित तुमच्याबद्दल माहिती असलेल्या या व्यतिरिक्त वेगळाच कोणीतरी असू शकतो. अमेरिकेतल्या काही पत्रकारांनी केलेल्या प्रयोगाबद्दल हा रिपोर्ट पाहूया. कार, बाईक किंवा घरातलं एखादं उपकरण ऐनवेळी बंद पडलं असेल, एखादं छोटंसं आजारपण आलं आणि तात्पुरता उपाय हवा असेल, ऑफिसचं काम करताना एखादी महत्त्वाची माहिती हवी असेल, एखादं ऑफिशियल लेटर लिहायचं असेल किंवा अगदी सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी एखादी इमेज हवी असेल, तर आपल्यापैकी बरेच जण वळतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेकडे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क टाइम्सचे टेक कॉलमिस्ट ब्रियान चेन हे देखील अशा कामांसाठी एआयची मदत घेतात. या कृत्रिम सहकार्याचा इंटेलिजन्स खरोखर किती आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी अलीकडेच एक प्रयोग केला. आतापर्यंत केलेला सर्च, सांगितलेला रिसर्च आणि मागितलेल्या मदतीच्या आधारे आपली किती माहिती चॅटबॉटना आहे हे ब्रियान चेन यांना जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं. पहिला प्रॉम्प्ट होता तो वय, उत्पन्न, राहण्याचं ठिकाण इत्यादी कधीही न सांगितलेल्या गोष्टी ओळखण्याबाबत आणि हा अंदाज कसा लावला ते सांगण्याबाबत. दोन्ही चॅटबॉट्सनी आतापर्यंतच्या गप्पांच्या आधारे ब्रियान चेन यांचं 30च्या आसपासचं वय, कॅलिफोर्नियाच्या उच्चभ्रू वस्तीत घर असल्याचं अचूक ओळखलं. दुसऱ्या एका प्रॉम्प्टच्या मदतीनं ग्राहकांच्या गोपनीयतेवर एआयच्या परिणामाबाबत अभ्यास करणाऱ्या लिंडसे ओवेन्स यांचं बिझी शेड्यूल, एका तरुण मुलाची आई असणं, खरेदीच्या सवयी हे सगळं काही चॅटबॉटनी अचूक ओळखलं. तिसऱ्या प्रॉम्प्टच्या आधारे चॅट जीपीटी आणि जेमिनायनं ब्रियान चेन यांचे गुण आणि अवगुणही अचूक सांगितले. चौथा प्रॉम्प्ट आणखी इंटरेस्टिंग होता. इतर कुणाला सांगितलेली आवडणार नाही अशी कोणती गोष्ट माझ्यात दिसते असं ब्रियान यांनी दोन्ही चॅटबॉटना विचारलं. त्यावर तू लॉजिस्टिक डॅड मोडवर आलायस असं जेमिनायने बिनदिक्कत सांगितलं. यावरून तुमच्या खासगी आयुष्यात एआय किती डोकावतं याचाच प्रत्यय येतो. एआय तुमच्या संवादाच्या पद्धतीवरनं तुमच्या आर्थिक स्थिती, आरोग्य, आवडीनिवडी आणि मानसिक प्रवृत्ती ह्याचा अचूक अंदाज बांधू शकतं. ह्यालाच इन्फरन्स प्रायव्हसी असं म्हणतात. त्यामुळे एआय वापरताना आधार, पॅन नंबर, बँक तपशील, पासवर्ड, वैद्यकीय काय तुमच्याकडे सल्ला असेल तो तिकडे शेअर करू नका. व कधीही ह्या प्रोफाइलिंगमध्ये तुम्ही सामील नाही होणार ह्यासाठी असे काही प्रश्न विचारू नका चॅटबॉटला की जे करून जो तुमच्या पर्सनॅलिटीचा पूर्णपणे अंदाज बांधेल. तुमची वैयक्तिक माहिती या नव्या इंटेलिजंट मित्रापर्यंत पोहोचू नये असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुमच्याबद्दलची माहिती लक्षात ठेवायची त्यांची क्षमता संपवायची असेल तर सोपं आहे. याच एआय चॅटबॉटवर जा आणि त्यांच्या सल्ल्यानं त्यांचीच मेमरी डिॲक्टिवेट करा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.